सरांचा म्हणजे सामना सुरू होण्याची सूचना व गोलंदाज तुषार धामापूरकर ठीक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं प्राथमिकता आपली दिशा ठरवतोय व प्रमुख पंचांना पार करत त्यांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय तर स्ट्राईकला छोट्या चणीचा मात्र आक्रमक फलंदाजीसाठी ज्याची ख्याती कीर्ती तो अवधूत मसूरकर। ज्यावेळी पहिला चेंडू एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न होता, शॉट मिड विकेटच्या खेळाडूचा प्रयत्न अखेरच्या क्षणी गुरुचा प्रयत्न राहताना दिसतोय। चेंडू हाताला स्पर्श करतोय व त्यानंतर परमपवित्र मायभूमीला चेंडू या ठिकाणी स्पर्श करताना दिसतोय म्हणजे झेलबाद होण्यापासून फलंदाज आघाडीच्या चेंडूवरती बचावतोय तो अवधूत मसूरकर। एकेरी धाव घेतोय, स्वतःचं खातं खोलतोय, स्वतःच्या संघाचं खातं खोलतोय। सांघिक धावफलक 1 धावा धावफलकावर व स्ट्राईकला असेल तो मयूर पेडणेकर। ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, चेंडू निघतोय शॉर्ट कव्हरला, जोपर्यंत कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत याही वेळी एकेरी धाब्याच्या साथीनं स्वतःचं खातं मैदानावरती मयूर पेडणेकर हा फलंदाज खोलतोय तर सांघिक धावफलक 2 धावा धावफलकावरती। वरती जागेवरनं फटका टोलविण्याचा प्रयत्न ज्यावेळी गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू वळसा घेतोय, अर्थातच आडव्या बॅटने फटका हा फलंदाजाला मनोमन मैदानावरती टोलवायचा होता, मात्र चेंडू व बॅट यांचा कोणताही संपर्क होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला नाही। त्यापेक्षा फिरकीचा जादूगार आघाडीच्या षटकामध्ये तुषार धामापूरकर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचे हस्तबंधन करतोय, हात बांधले जात आहेत, मोठे फटके टोलविण्यापासून रोखले जात आहे ते आघाडीच्या जोडीला। यावेळी इनसाइड आउट पद्धतीचा फटका डीप कव्हर पॉइंटला टोलविला जातोय, शॉर्ट कव्हर पॉइंटचा खेळाडू त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत, एकेरी धाव सहजासहजी पूर्ण केली जाते, मात्र थोडासा उशीर होतोय, फेकी करायला थोडासा विलंब होतोय। या संधीचा फायदा अवधूत व मयूर पेडणेकर घेत आहेत। बघता बघता एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळतायत व 2 धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व 4 धावा धावफलकावर। याही वेळी प्रचंड वेग आपण तुषार धामापूरकरच्या गोलंदाजीवरती अनुभवला, भन्नाट वेगात फेकलेला चेंडू म्हणजे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तुषार धामापूरकर हा गोलंदाज करतोय तो श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघासाठी। निर्धाव चेंडू स्वरूप आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व सांघिक धावफलक 4 धावा असा आपणास धावफलकावरती दिसतोय तो गिरेश्वर नांदोस या क्रिकेट संघाचा। स्पर्धेदरम्यान आमचे साथी सहयोगी समालोचक वालावल गावचे सुपुत्र श्री सुनीलजी करवडकर यांचं शुभागमन होत आहे। वेलकम सर, स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत। गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजीच्या आक्रमणावरती वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय। नीरज चव्हाण हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय, एक युवा गोलंदाज या ठिकाणी ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय व त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला फलंदाज मॅन फ्रॉम कसाल मयूर पेडणेकर व मयूर पेडणेकरला तोला मुलाची साथ देण्यासाठी अवधूत मसूरकर हा नॉन स्ट्राईक एंडला। दोन्ही संघांना एक विनंती असेल, आपला 12th मॅन अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि गिरेश्वर नांदोस क्षेत्ररक्षकांवरचे निर्बंध यावेळी समाप्त होत आहेत व 5 खेळाडू हे सर्कलच्या पलीकडे सीमारेषेवरती आपल्याला अनुभवायला मिळतील तर नाममात्र 4 खेळाडू हे सर्कलमध्ये। यावेळी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात मोठा फटका टोलविला जातोय, मात्र चेंडू जवळजवळ सीमारेषेपर्यंत पोहोचतोय, झेल मैदानावरती टिपला जातोय मयूर पेडणेकरचा व झेल टिपल्यानंतर त्याची एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी ही समाप्त होत आहे। सांघिक धावफलक 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। संघ मालक आदरणीय
विनोदजी पार्टे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे संघमालक विनोद पार्टे यांच्याकडून. म्हणजे कुठच्याही फलंदाजाने ही किमया साध्य केली तर त्याच्यासाठी हे पारितोषिक असेल. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम अमरड अर्थातच संदेश दळवी हा डावखुरी हाताचा तंत्रशुद्ध विस्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. या दोहोंना मैदानावरती भागीदारी करावी लागेल कारण पहिल्या षटकापासून आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करताना मैदानावरती दिसतोय तो गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघ. व ही संघर्षाची यात्रा जर मैदानावरती समाप्त करायची असेल तर आत्मविश्वासाने नटलेले फटके मॅरेथॉन खेळी मैदानावरती साकारावी लागेल. ती अवधूत मसूरकर व ज्या फलंदाजाची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकताय त्या संदेश दळवी या फलंदाजाला. दुसऱ्या बाजूने सफलता प्राप्त गोलंदाज नीरज चव्हाण सज्ज होतोय षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी. यावेळी आल्या आल्या इनसाइड आउटचा फटका टोलवायचा होता. क्षेत्ररक्षक हा शॉर्ट कव्हर वरती तैनात मात्र नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. नो चेंडूचा इशारा येतोय. नो चेंडूच्या साथीनं आल्या आल्या संदेश दळवीवरचं अरिष्ट या ठिकाणी दूर होतोय. तो झेलबाद होण्यापासून मैदानावरती बचावतोय. त्याहीपेक्षा एकेरी धाव प्राप्त होते ती गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघाला व त्या निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नो चेंडू म्हणजे फ्री हिटची नामी संधी यावेळी येते व त्या फ्री हिटच्या चेंडूवरती निहार कोदे हे विहार कोदे आदरणीय ग्रामपंचायत सदस्य कांदळगाव यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर. आणि त्यांच्याकडनं विहारजी कोदे यांच्याकडनं आयोजन कमिटीसाठी 5,000 रुपयाची देणगी येते. धन्यवाद विहारजी कोदे साहेब जे खास कांदळगाववरून स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. फ्री हिटची नामी संधी फलंदाज अवधूत मस्कर यावेळी स्ट्राईकला सज्ज होतोय तर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज नीरज चव्हाण. यावेळी अवधूत मसूरकर फटका टोलविण्याचा प्रयत्न जरूर करतोय मात्र अवधूतला चेंडू सहज चकवतोय. यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू विसावतोय व फ्री हिटच्या चेंडूवरती जी किमया साध्य करायला हवी होती अवधूत मसूरकरनं ती किमया अवधूत मसूरकर साध्य करताना दिसत नाही. चेंडू त्याला स्पर्श करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. ज्यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघतोय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती अगदी पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चाचपडताना दिसतोय मात्र झालेली चूक ही दुसऱ्या प्रयत्नात मैदानावरती पूर्ण केली जात आहे. फेकी केली जात आहे तोपर्यंत एकेरी धाव अवधूत मसूरकरच्या खाती. एकेरी धाव ही गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघाच्या खाती. सांघिक धावफलक एकेरी धावेच्या सत्तेनं पुढे सरकतोय तो 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी यावेळी संदेश दळवी मॅन फ्रॉम अमरड यावेळी सज्ज होतोय तो स्ट्राईकला. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका. चेंडू निघतोय शॉर्ट फाईन लेग वरती. स्पर्धेच्या घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवेश म्हणजे ज्या ठिकाणी नियमावली स्पर्धेचे निर्बंध व त्याच निर्बंधित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव मैदानावरती घेतली जाते व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 8 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. खेळ समाप्त होतोय दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती असेल तो बाकी व त्याच 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी संदेश दळवी हा स्ट्राईकला. यावेळी फिरकीचा जादूगर सुरेख कामगिरी करतोय. चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने फिरकी घेतोय. मिड विकेटला आडव्या बॅटने जरूर जमिनीलगतचा फटका हा संदेशला टोलवायचा होता. चेंडू केवळ बॅटला स्पर्श करतोय व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी पुलचा फटका फलंदाज संदेश दळवीला टोलवायचा होता. यावेळी प्रयत्नच राहतोय. फटका फसतोय. चेंडू असं म्हणतात फिरतोय व कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज संदेश दळवीची खेळी समाप्त. तब्बल दुसरा हादरा सांघिक धावफलक जयसेता 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 8 धावा धावफलकावरती असतील त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात.
12 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय व 4 धाव्यांच्या धावगतीनं आतापर्यंत 8 धावांचा पल्ला मैदानावरती गाठतोय तो गिरेश्वर नंदोस हा क्रिकेट संघ। नवीन फलंदाज मैदानावरती उंचखुरा असा फलंदाज हरेश बांदेकर मैदानावरती दाखल होतोय तो नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होताना दिसेल। सलामीवीर अजूनही तग धरून मैदानावरती एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवतोय तो अवधूत मसूरकर। तर नुकती ज्याची पावलं मैदानावरती फिरकतायत तो अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी या ठिकाणी नवीन गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो विकास जबडे। वैयक्तिक पहिल्या डावातील तिसरं षटक विकास जबडे हा गोलंदाज सज्ज होतोय। स्ट्राईकला सलामीवीर अवधूत मसूरकर व त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने हरेश बांदेकर ही जोडगोळी मैदानावर। विहारजी कोदे यांच्याकडनं हरेश बांदेकरच्या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आणि चौकाराला 250 रुपये 250 रुपयाचं पारितोषिक विहारजी कोदे यांच्याकडून। आणि जर सलग 3 षटकार हरेश बांदेकरने टोलवले तर ग्रामपंचायत सदस्य कांदळगाव विहार कोदे यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक। मात्र पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतवतोय। दुसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी अंगलटी येतोय व हरेश बांदेकर स्वतःचं खातंही न खोलता निराश वदनाने दुःखी मनाने मैदानाचा रस्ता सोडतोय। पॅव्हिलियनचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं। यस डीजे डायमंड डकचा शिकार मैदानावरती हरेश बांदेकर होतोय म्हणजे एकही चेंडूचा सामना तो न करता केवळ नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं एक चेंडू कोणत्या रीतीने मैदानावरती त्याचा सहकारी अवधूत मसूरकर खेळतोय ते पाहतोय। अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घेण्याचा मोह त्याला जखडबंद करतोय त्याला जेरबंद करतोय व क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेतील आत्महत्या म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तिसरी शिकार हरेश बांदेकर ठरतोय व निराश वदनाने मैदानाचा रस्ता सोडत नवीन फलंदाज मैदानावरती गोविंद फाले हा सज्ज होतोय। ज्यावेळी दुसरा चेंडू हा ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू होता। प्रचंड वेगात चेंडू हाताळला जातोय गोलंदाज विकास जबडेकडनं। स्कोअर ऑफ द विकेट फटका डीप पॉइंटला टोलवायचा होता फलंदाज अवधूत मसूरकरला मात्र भन्नाट वेगात चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय। चेंडू केवळ बॅटला स्पर्श न करता थेट वेगात यष्टिरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय व निर्धाव चेंडूची सांगता होते ते विकास जबडेच्या गोलंदाजीवर। ज्यावेळी फलंदाज अवधूत मसूरकर पुढे सरसावतोय पदलालित्य दर्शवतोय चेंडू बॅटला स्पर्श करतोय। शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फटका नाममात्र एकेरी धाव जोखीमग्रस्त मैदानावरती पूर्ण होते ती फलंदाजाच्या बॅटमधनं अर्थातच अवधूत मसूरकरच्या बॅटमधनं व त्या निघालेल्या एकेरी धावेने दशकाचा उंबरठा तब्बल तिसऱ्या षटकामध्ये गाठतोय तो प्रथम फलंदाजी करणारा संघ गिरेश्वर नंदोस क्रिकेट संघ हा 3 गड्यांच्या मोबदल्यात। ज्यावेळी आल्या आल्या मोठा फटका टोलवायचा होता गोविंद फालेला चेंडू बॅटची हलकीशी किनार घेतोय मात्र यष्टिरक्षकाला चेंडू चखवतोय चेंडू परमपवित्र मायभूमीला स्पर्श करतोय व आल्या आल्या मोठा फटका टोलवणं हे जीव घेणं मैदानावरती ठरू शकलं असतं गोविंद फालेला मात्र चेंडू बराचसा खाली राहतोय त्यामुळे यष्टिरक्षकाचा अंदाज चुकतोय झेलही सुटतोय। निर्धाव चेंडूची होते ती सांगता बघता बघता 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त। ज्यावेळी इनकटर पद्धतीचा चेंडू होता त्याहीपेक्षा चेंडूवरती प्रचंड वेग होता चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी जास्त त्यामुळे वेगवान चेंडूवरती जखडबंद होतोय गोविंद फाले। स्वतःचं खातं खोलणं मैदानावरती बाकी असेल चेंडू वेगात थेट यष्टिरक्षकाला या ठिकाणी जाऊन यष्टिरक्षकाच्या हाती पोहोचतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व अंतरिम एका चेंडूचा खेळ असेल तो बाकी। ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती पायचीचं अपील केलं जात आहे मात्र चेंडू हा डाव्या यष्टीवरती पोहोचणारा असं ठामपणे पंच सांगतायत। निर्धाव चेंडू याही वेळी सलग 3 चेंडू योग्य टप्प्यावरचे हाताळतोय गोलंदाज विकास जबडे व त्या निर्धाव चेंडूच्या साथीनं क्षणिक नाराजीच्या संकटामध्ये ओढवला जातोय तो फलंदाज गोविंद फाले। स्वतःचं खातं हे मैदानावरती खोलणं बाकी असेल व निर्धाव चेंडू स्वरूप बघता बघता 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय व सांघिक धाव फलक केवळ आणि केवळ 10 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात। अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी असेल व त्या 2 षटकांमध्ये किती धावांचा सुखकर पल्ला मैदानावरती गाठतोय गिरेश्वर नंदोस क्रिकेट संघ हे पाहणं उत्सुकतेचं।
गोलंदाजीमध्ये कोणताही अतिरिक्त बदल नाही. गोलंदाज सज्ज होतोय तो तुषार धामापूरकर. यावेळी चौथ्या षटकातील पहिला चेंडू फटका मिड विकेटच्या दिशेने टोलविला जातोय. विवेक जबडे जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय एकेरी धाव घेतली जात आहे. सांघिक धाव फलक 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू मंद गतीचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाज तुषारकडनं. मिड विकेटच्या दिशेने फटका देखील जरूर गोविंद फलेचा फसला होता. जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता अगदी निर्जन स्थळी 2 खेळाडूंना चकवत चेंडू हा मिड विकेटला पोहोचतोय. बॅकअप दिलं जात आहे डीप मिड विकेटच्या खेळाडूकडनं डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडनं. तोपर्यंत गोविंद फलेची पावलं ही दुसऱ्या धावेकडे वळतायत व 2 धावे स्वरूप सांघिक धावफलक पोहोचतोय तो 13 वरती. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका जरूर टोलवला जातोय. संधी निर्माण होते. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवण्यासाठी विकास जबडे हा डीप वाईडिश लॉंगॉपूर्ण चेंडूवरती पोहोचतोय. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलतोय. फेकी करायला थोडासा विलंब होतोय व हाच विलंब दुसरी धाव निघण्यास या ठिकाणी कारणीभूत ठरतोय. निघालेल्या दुहेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती 15 वरती पोहोचतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण चौथं षटक 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. यावेळी प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने फटका टोलविण्याचा. मात्र चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला स्पर्श करतोय. फटका शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने निघतोय. नाममात्र एकेरी धाव यावेळी फलंदाज गोविंद फलेच्या खाती जमा होते. एकेरी धाव ही गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघाच्या बाजूनं 16 धावेपर्यंत पोहोचतोय. एकेरी धावेच्या साथीनं गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघ तब्बल 3 हादरे हे आघाडीच्या सत्रामध्ये प्राथमिक कालखंडात दिले जात आहेत. ते श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटला स्पर्श न करता अगदी 2 पायांच्या मधून चेंडू थेट धडकतोय यष्ट्यांना. मधली यष्टी उखडली जाते. मधली यष्टी वाकवली जाते फलंदाज गोविंद फलेची व तब्बल 4था हादरा बसतोय 16 या धावसंख्येवरती गिरेश्वर नांदोस या क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो दिव्यतेज पातडे. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये क्षमता मोठे फटके टोलविण्याची संघ यावेळी पुरता प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे. संघ हा पुरता संकटात व संकटमोचक खेळी मैदानावरती साकारावी लागेल ती फलंदाज दिव्यतेज पातडेला. कारण वर्चस्व आपण आघाडीच्या सत्रामध्ये अनुभवतोय तो गोलंदाजांचा म्हणजे धाबांसाठी केवळ संघर्ष करताना दिसतोय तो गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघ. 16 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात व महत्वपूर्ण चौथ्या षटकातील आता अंतरिम चेंडू असेल तो बाकी. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फटका जरूर दिव्यतेजचा फसतोय. वाईडिश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवरती पोहोचतोय. दुसरी धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचने दिव्यतेज पातडे त्याचा सहकारी अवधूत मसूरकर मैदानावर वेळीच रोखलं जात आहे. दिव्यतेज पातडेच्या पायांना स्ट्राईक एंडवरनं अवधूत मसूरकर कडनं कारण अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह यावेळी टाळला जातोय. निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं 24 चेंडू 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व प्रथमतः फलंदाजी नाणेफेक पराभूत होत गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघ करतोय तो संघ पोहोचतोय 17 धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. गोलंदाज शेखर प्रभू यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. आपल्या देशाचे जाबाज सिपाही महाराष्ट्र पोलीस सिंधुदुर्ग पोलीस यावेळी शेखर प्रभू ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या आक्रमणावर. नाममात्र 17 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या सांगती अखेरीस तब्बल 4 फलंदाज हे तंबूच्या अस्त्राला पोहोचतायत व राहिलेल्या 6 चेंडूंवरती किती मोठे फटके फलंदाज दिव्यतेज त्याच्या साथीनं अवधूत टोलवतोय.
हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी पहिला चेंडू प्रचंड वेगामध्ये हाताळला जातोय. चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करतोय, फटका निघतोय. तो या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं एकेरी धाव सहज मैदानावरती घेतली जात आहे व जोपर्यंत फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली जात आहे तोपर्यंत एकेरी धाव घेतोय फलंदाज अवधूत व त्या एकेरी धावेस्वरूप सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका जरूर टोलवायचा होता, मात्र प्रचंड वेगात त्या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय. मिस टायमिंग फटका मैदानावरती फसतोय व दिव्यतेज पातळे देखील केवळ एका धावेची बॅग आपल्या डोक्यावरती घेतोय व निराश वदनाने 2 धाव्यांचं योगदान देत तंबूचा आसरा घेतोय तो जवळजवळ 5व्या गड्याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानावरती मंगेश कदम मैदानावरती दाखल होत आहेत. फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम कसाल यावेळी फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. ज्यावेळी आल्या आल्या आडव्या बॅटने मिड विकेटला पुलचा फटका जरूर टोलवायचा होता, मात्र चेंडू हा मंद गतीचा होता, चेंडू कमी गतीचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, त्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवताना दिसत नाही व निर्धाव चेंडूच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. अंतरिम षटकातील 3 चेंडूंचा तर 6 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक लॉंगॉनपर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव जरूर पूर्ण होते. या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चाच पडतोय, झालेल्या चुकीला बॅकअप देतोय. लॉंगऑफचा खेळाडू आपल्या सहकार्याच्या कामी येतोय. एकेरी धावेची पावलं बघता बघता वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत व जी 2 धावांची उपयुक्त लहर आपण मैदानावरती अनुभवली फलंदाज दिव्यतेजच्या बॅटमधनं, त्याच मंगेशच्या बॅटमधनं त्याच 2 धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. ज्यावेळी मंद गतीचा चेंडू, हाफ ट्रॅकर, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मंगेश कदमचा जरूर प्रयत्न मिड विकेटला फटका टोलविण्याचा, मात्र चेंडूचा वेग, चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी कमी, त्यामुळे चेंडू सहज चखवतोय व तदनंतर सज्ज होतोय तो शेखर प्रभू षटकातील पुढील चेंडू हा हाताळण्यासाठी. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फटका पुलचा, बघता बघता चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय व MS धोनी स्टाईलने पहिल्या सत्राची समाप्ती या ठिकाणी फलंदाज करतोय तो मंगेश कदम. तब्बल षटकार त्याच्या बॅटच्या माध्यमातून निघतोय. सांघिक धाव फलक षटकारानं बदलतोय ते 26 धावा धावफलकावरती, मात्र दुसऱ्या बाजूनं 27 धावांचा पाठलाग हा कोणत्या रीतीनं होतोय हे पाहणं उत्सुकतेचं. चला विनंती असेल, लिंगेश्वर गुरंगवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भगवती आमरड अशी लढत होते. यानंतर अगदी पहिला चेंडू पडायच्या आधी दोन्ही संघनायक विनंती असेल टॉससाठी या. 30 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता, मात्र या 27 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग कोणत्या रीतीनं मैदानावरती करतोय तो श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ. 30 चेंडू 27 धावा केल्या जात आहेत की एका योग्य टप्प्यावरच्या गोलंदाजीनं या 27 धावांपासून रोखलं जात आहे. कट्टा क्रिकेट संघाला हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. मॅन फ्रॉम रत्नागिरी कातळी अर्थातच राहीजी सोलकर आपल्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत मी सागर कदम काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी आपली रजा घेतोय. कॉमबॉक्समध्ये आवाज बदल, आवाज असेल मिस्टर राहीज सोलकर.
सिद्धेश मिस्त्री, आपली आवश्यकता आहे, प्लीज या. चेक. वैभव परब टॉस साठी यायचंय. भगवती आमरट टॉस साठी यायचंय. प्रथम मिस्त्री कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. केमचो कसा का. हेलो वन वेलकम वनक्कम जय भीम. मी रत्नागिरी कातली वरून राहित फकीर मोहम्मद सोलकर तुम्हा सर्वांचं साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित भव्य डे नाईट लीग क्रिकेट स्पर्धा मालवण प्रीमियर लीग आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा दूसरा सामना श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा बनाम गिरेश्वर नांदोड़ के बीच में मुकाबला चलता हुआ श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ने टॉस जीता और फील्डिंग करने का निर्णय लिया. भगवती अमृत ने इसके बाद होने वाले मुकाबले का टॉस जीता. थैंक यू सागर कदम सर, इनके साथ में मिडवाव का वो अनुभव फिर एक बार आज कट्टा की सरजमी पर लेने मिलेगा और फिर एक बार इसी ग्राउंड पर 1 साल के बाद वापस आते हुए श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा बनाम गिरेश्वर नांदोड़ के बीच में यह मुकाबला चलता हुआ. श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ने टॉस जीता. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और अब यहां से अगर देखा जाए गिरेश्वर नांदोड़ ने 26 बनाए और जीतने के लिए 27 का लक्ष्य रखा है. 30 गेंदों में 27. सलामी के बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं निखिल पराडकर, देविन. पहली गेंद टप्पा पड़कर बाहर की तरफ जाने वाली गेंद और पहली गेंद DOT डॉट बॉल के साथ शुरुआत की है. अगली गेंद राइट आर्म राउंड विकेट. कट शॉट खेला है. गेंद के पीछे खिलाड़ी भागते हुए डीप पॉइंट की तरफ गेंद जाती हुई और गेंद जब तक के जाती 1 2 3 4 सीमा रेखा पार. मालवन प्रीमियर लीग चौकार. इस चौकी के बाद टीम का स्कोर आगे बढ़ा. रन संख्या पहुंची है 4 रन पर. दिवेन मयूर पेडनेकर पहली ओवर का जिम्मा लेकर निखिल सलामी के बल्लेबाज. अगली गेंद शॉर्ट ऑफ लाइन की है. गेंद है शॉर्ट ऑन पुल किया है. सक्सेसफुल गेंद बाउंड्री लाइन बाहर जाएगी 6 रनों के लिए. इस 6 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा. रन संख्या पहुंचती हुई 10 रन पर. 17 की आवश्यकता अब यहां पर. देखिए साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित भव्य डे नाइट लीग क्रिकेट स्पर्धा. साई स्पोर्ट्स कट्टा ये बहुत बड़ी टीम और उसी में से हमारे 3 ऐसे खिलाड़ी जो आज हमारे बीच में नहीं है. कैलाशवासी वीरेन वलावलकर, कैलाशवासी रुपेश हंजनकर, कैलाशवासी यतीन सावंत ये आज हमारे बीच में नहीं है लेकिन उनकी यादें हमेशा हमारे साथ रहेगी. मयूर इस बीच गेंद ऊंची गई है. कैच का मौका हो सकता है. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है तैनात. हो पहले अटेम्प्ट में नाकाम लेकिन दूसरे में कामयाब होते हुए. यानी निखिल को अब यहां से आना पड़ेगा वापस. गेंदबाज मयूर ने भी कहा कि एक तेरी तो एक मेरी, एक तुम्हारी तो दूसरी हमारी और कैच आउट के रूप में वापस आने का पड़ेगा बल्लेबाज. डीजे चलिए अब वन डाउन के रूप में बल्लेबाजी करने के लिए शेखर प्रभु जाएंगे जो महाराष्ट्र पुलिस में सेवा करते हैं, क्रिकेट के प्रति प्यार रखते हैं और वन डाउन के रूप में बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. इस बीच अगर गेंदबाजी की ओर से अगर बात की जाए मयूर
गेंदबाजी कर रहे हैं। यहां से 4 गेंदें हो चुकी है। पहली गेंद डॉट बॉल, दूसरी गेंद पे बाउंड्री, तीसरी गेंद पे सिक्सर और चौथी गेंद डॉट बॉल के साथ आती हुई 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है। 4 गेंदों के बाद 10 रन बन चुके हैं। यहां से अब 17 की आवश्यकता। एक महत्वपूर्ण मुकाबला चलता हुआ, एक तरफ है श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा तो दूसरी तरफ है गिरेश्वर नांदोड़ की टीम। 27 का लक्ष्य रखा है गिरेश्वर नांदोड़ की टीम ने। नांदोस ये हल्के हाथों से खेला। गिरेश्वर नांदोश की टीम ये रन लेना चाहते तू मैं हुई है बीच मैदान पर, मना किया। डॉट बॉल आती हुई 5वीं गेंद डॉट बॉल। अब यहां से आने वाली आखिरी गेंद होगी, पहली ओवर की आखिरी गेंद। मयूर पेडनेकर गिरेश्वर नांदोश टीम की ओर से बहुत ही बेहतरीन ऐसी गेंदबाजी अब तक रही है। राइट आर्म ओवर द विकेट से हल्के हाथों से खेला है। बॉटम हैंड का पूरी तरह से इस्तेमाल करते हैं शेखर प्रभु की। अगर बात की जाए एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 11 रन। डेविड शेफर्ड जब भी अंपायरिंग करते थे और निल्सन फिगर रहता था तो वो अपने अनोखे अंदाज में डांस करते हुए नजर आते थे। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 11 रन। अब यहां से आने वाली 24 गेंदों का खेल बचा और 24 गेंदों में अब 16 की आवश्यकता है। मेरे साथ में गणेश राहुल सर स्कोरिंग की भूमिका में अगर देखा जाए वन ऑफ द फाइनेस्ट स्कोरर हम देखते हैं। हमने सुना है कि कंप्यूटर ने इंसान को नहीं, इंसान ने कंप्यूटर को बनाया। यस डीजे। गितेश लाड़ दूसरी ओवर का जिम्मा लेकर गितेश लाड़ आएंगे गेंदबाजी करने के लिए। शेखर प्रभु आखिरी गेंद पे सिंगल लेने के बाद इस ओवर की पहली गेंद सामना करते हुए नजर आएंगे। स्ट्राइक पर एक तरफ दिवेन बोगटे है तो दूसरी तरफ शेखर प्रभु। ये दोनों अब साझेदारी बनाना बहुत जरूरी। 24 गेंद एक लो स्कोरिंग मैच देखने के लिए मिलता हुआ। गितेश आए गेंदबाजी करने के लिए। गितेश लाड़ लेफ्ट आर्म राउंड विकेट से। शेखर प्रभु जानते हैं कि जब बीच मैदान पर सिंगल डबल से टीम का स्कोर आगे बढ़ सकता है तो बड़े शॉट का ट्राई करना कोई जरूरी नहीं है। श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा की टीम की ओर से अगर बात की जाए, टॉस जीता और टॉस जीतने के बाद बारिश लग के जा चुकी थी, फिर फील्डिंग करने का वो निर्णय कहीं ना कहीं योग्य साबित होता हुआ। गितेश लाड़ दिवेन ने भी फिर एक बार कट कॉपी पेस्ट, जिस तरह से शेखर प्रभु ने शॉट खेला उसी तरह से दिवेन ने भी ये शॉट खेला। एक रन जरूर मिलेगा, सिंगल जरूर देखी जाएगा। इस एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या पहुंचती हुई 13 रन पर। दूसरी ओवर का खेल चलता हुआ 2 गेंदों में 2 सिंगल आ चुके हैं। यहां से इस ओवर की 4 गेंदों का खेल बचा है। शेखर प्रभु सामना करेंगे गितेश लाड़ की अगली गेंद। लेफ्ट आर्म राउंड विकेट। फुल टॉस ये गेंद खुद अपने फॉलो थ्रो में फील्ड करते हुए नजर आए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। रन संख्या वहीं के वहीं 3 गेंदें अब यहां से हो चुके हैं। गितेश लाड़ की अगर बात की जाए तो एक अच्छे गेंदबाज है, लेकिन 40 से 50 रन होना बहुत जरूरी। इस बीच ऑन साइड में फ्लिक किया है। 1 रन आसानी के साथ मिलेगा। इस एक के साथ टीम का स्कोर भी आगे बढ़ेगा 14 रन। अब यहां से अगर बात की जाए तो 13 की आवश्यकता है। 27 का लक्ष्य है। हमारे साथ में समीर राणे सर, जिनसे इसी मैदान पर, इसी ग्राउंड पर और इसी कमेंट्री बॉक्स में पहली बार मुलाकात हुई और वो आज हमारे बीच में कमेंट्री बॉक्स में है। गितेश की अगली गेंद। फुल टॉस की गेंद एक खूबसूरती के साथ ड्राइव किया। एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी है तैनात। 1 रन लिया है। इस एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। दिवेन की अगर बात की जाए सलामी के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 2 इनके खाते में रन है और शेखर प्रभु की बात की जाए तो 3 इनके खाते में रन है। ओवर की गेंदें 5 हो चुके हैं और इस ओवर में 4 रन आए। गितेश लाड़ अच्छी गेंदबाजी हो रही है। फुल टॉस से गेंद फिर एक बार खूबसूरती के साथ ड्राइव किया। वो जानते हैं कि सिंगल से टीम का स्कोर आगे बढ़ सकता है, बड़े शॉट की कोई आवश्यकता नहीं है, तो वही अंदाज में नजर आते हुए 1 रन लिया। इस एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा। रन संख्या पहुंचती हुई 16 रन पर। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 16। अब यहां से 18 गेंदों में 11 की आवश्यकता है। लो स्कोरिंग मैच चलता हुआ मालवन प्रीमियर लीग की अगर बात की जाए, साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित भव्य डे नाइट लीग क्रिकेट स्पर्धा, ये जो हमारे 3 दिग्गज आज हमारे बीच में नहीं है। रुखसत हुए तो आंख मिलाकर नहीं गए, वो क्यों गए ये बताकर नहीं गए, एहसास तक भी हमको दिलाकर नहीं गए। उनका जाना जुस्तुजू है शर्त, लेकिन वो हमसे आंख मिलाकर नहीं गए। हमेशा
आपकी यादें हमारे साथ होगी। तमाम कट्टा, तमाम साई स्पोर्ट्स के दिल में होगी। खूबसूरती के साथ कट किया है, एक रन लिया है। गेंदबाजी करने के लिए मयूर पेडनेकर व्यक्तिगत दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आए। एक लिया, इस एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 17 रन। अब 10 की यहां से आवश्यकता है। श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा, ये टीम की ओर से अगर बात की जाए बेहतरीन ऐसा प्रदर्शन रहा है। गेंदबाजी करते हुए कमाल किया, बल्लेबाजी करते हुए धमाल करते हुए नजर आते हुए जिस तरह से शुरुआत हुई है। हाफ ट्रैकर, ये गेंद खूबसूरती के साथ कट किया है। डीप पॉइंट के क्षेत्र में गेंद जाती हुई। आउटफील्ड देखिए, अगर देखा जाए तो बारिश लगने के बाद थोड़ी सी स्लो हो चुकी है, लेकिन उसका कोई फर्क नहीं पड़ता हुआ। रन संख्या यहां से लिए हैं 2 रन। इस 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा है 19 रन। रन संख्या की अगर बात की जाए 19 रन। आज बिन मौसम बरसात होते हुए नजर आती हुई है। कैसी शुरुआत हुई है फाइनल डे की। अगली गेंद मयूर की, दिवेन सामना कर गया। ओहो, टप्पा बढ़कर उछाल लेकर जाने वाली ये गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। अमित चौहान सर, अमित आर्ट्स के ओनर ये हमारे बीच में आ चुके हैं। आपका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। तुम्हें आलात आणि आमच्या टूर्नामेंटची शोभा वाढवलात, धन्यवाद सर। वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात। गेंदों में तीन गेंदों में टीम का स्कोर हुआ है 19 रन। दिवेन सामना करेंगे मयूर पेडनेकर की गेंदबाजी को। इस बीच बैकफुट पर जाकर खेला है खूबसूरती के साथ, कलाइयों को पूरा इस्तेमाल कर रहे हैं। लेमन कट, 1 रन। इस एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा है 20 रन। अब यहां से 7 की आवश्यकता है। इस ओवर की अगर गेंदों की बात की जाए तो 4 गेंदे यहां से हो चुके हैं। आने वाले 2 गेंदों का खेल बचा है। 5-5 ओवर का हम मुकाबला देखते हुए 30-30 गेंदों का हम खेल देखते हुए दिवेन और शेखर प्रभु। इस बीच फिर एक बार वही देखने के लिए मिलता हुआ लेट कट। बार बार सिंगल के साथ टीम के स्कोर को आगे लेके जाना प्रयास कर रहे हैं, लेकिन प्रयास मात्र प्रयास साबित होता हुआ। बड़े शॉट की ऐसी कोई जरूरत नहीं है। उनको पता है कि गेंदें बहुत है, रन कम है। अभी केवल यहां से 7 की आवश्यकता है। 27 का लक्ष्य 26 बनाए हैं गिरेश्वर नांदोस की टीम ने। ये शफल वे ऑफ स्टंप के बाहर गए और खूबसूरती के साथ डीप बैकफुट स्क्वायर लेग में गेंद को खेला है और गेंद लाइन के बाहर जरूर गई है, बाउंड्री लाइन के, लेकिन केवल 2 ही रन मिलेंगे। 2 ही रन मिलेंगे। इस 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 22 रन। 5 की अभी भी आवश्यकता है। 22 टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। खास करके मंदार मटकर सर और अक्षय गावड़े सर, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। 1 महीना पहले इनका कॉल आया था कि हमारे यहाँ पर एक क्रिकेट टूर्नामेंट होगी और उसमें आपको उपस्थिति रखना बहुत ज़रूरी है। मैंने कहा था कि आपका अगर टूर्नामेंट हो और मैं ना आऊँ, ऐसा हो नहीं सकता है। मैं कल गुजरात में फाइनल मैच कंप्लीट किया। बनासकांठा ज़िले में राजस्थान बॉर्डर में मैं कल रात में कमेंट्री कर रहा था। सुबह की फ़्लाइट पकड़ के मैं गोवा आया और गोवा से आज मैं आप लोगों की मौजूदगी में यहाँ पर मौजूद हूँ। तो बस ये क्रिकेट टूर्नामेंट के लिए यहाँ पर आया हूँ। टीम का स्कोर हुआ है 22 रन। 5 की यहाँ से आवश्यकता। एक बहुत ही महत्वपूर्ण ऐसा मुकाबला चलता हुआ श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा बनाम गिरेश्वर नांदोश के बीच में ये मुकाबला चलता हुआ। टॉस जीता श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा की टीम ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और क्या गेंदबाजी करते हुए नजर आए। गेंदबाजी की ओर से अगर बात की जाए 26 ही रन खर्च के जीतने के लिए 27। अब मंगेश कदम आए गेंदबाजी करने के लिए चौथी ओवर का जिम्मा लेकर। आइटम ओवर द विकेट, फुल टॉस, ये गेंद है ऑन साइड में खेला है। डीप मिड विकेट में खिलाड़ी है, 1 रन पूरा कर लिया है। दूसरे के लिए जाना चाहेंगे, लेकिन शेखर प्रभु ने कहा कि मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। रन आउट के रूप में वापस आना पड़ेगा बल्लेबाज को। कोई आवश्यकता नहीं थी दूसरे रन की। जब जान रहे थे कि बीच मैदान पर सिंगल से टीम का स्कोर आगे बढ़ रहा था, तो बीच मैदान पर हमें डॉक्टर देखने के लिए मिला, तू मैं देखने के लिए मिली, हाँ नाना देखने के लिए मिला। कोई आवश्यकता नहीं थी। जब आप दोनों बल्लेबाज सिंगल से टीम के स्कोर को आगे बढ़ा रहे थे, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है। यहां से चले हैं नए मंजिल के लिए। अभी तो एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है। डीजे वाजवा की बल्लेबाज गुरु प्रसाद राव आए हैं। मंगेश कदम
बड़ा शॉट खेलना चाहते आते ही साथ वो अंदाज बयां अलग है, बाउंड्री के साथ इस मैच को खत्म करने की चाह रख रहे हैं। 23 बने, 4 की आवश्यकता है। यहां से मंगेश कदम की गेंदबाजी को सामना करेंगे, दूसरी की आवश्यकता नहीं थी। दिवेन मिसअंडरस्टैंडिंग देखने के लिए मिली। इस बीचों अच्छा शॉट ये खेला है, स्क्वायर लेग पे खिलाड़ी है और ये आसान सा कैच भी छूटा, गेंद बाउंड्री लाइन भी गई और इस बाउंड्री के साथ टीम श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ने जीत हासिल की है। देखिए आसान सा कैच, लॉलीपॉप से एक कैच था और वो कैच हाथ से छूटा है। फेविकोल 9 गेंदें रखकर श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ने यह मुकाबला जीता है। वेल प्लेड। अपने ही मैदान पर ऐसी अगर मैच हो और ऐसी अगर जीत हो तो इससे बेहतर और क्या हो सकता है, जिस तरह से आपने क्रिकेट खेला है। देखिए गेंदबाजों की जितनी तारीफ करे उतनी कम है। श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा की टीम की ओर से बात की जाए तो तुषार आए थे, पहली ओवर लेकर अच्छी गेंदबाजी की, 1 ओवर में 4 रन खर्च किए। उसके बाद फिर नीरज आए, नीरज चौहान गेंदबाजी करने के लिए 1 ओवर में 4 रन 2 विकेट। फिर उसके बाद विकास जबड़े आए गेंदबाजी करने के लिए, 1 ओवर 2 रन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, विकेट नहीं आया उन्हें। उसके बाद फिर तुषार धामापुर आए गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने 7 रन खर्च किए, 1 विकेट लिया। और उसके बाद फिर शेखर प्रभु आए हैं जो आखिरी ओवर का जिम्मा लेकर आए। थोड़े से महंगे साबित हुए इन तमामों के बीच में, 9 रन 1 विकेट, लेकिन अच्छी गेंदबाजी साबित हुई। देखिए किसी भी गेंदबाज ने डबल डिजिट में रन नहीं खर्च किए, तो ये खासियत है श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा की टीम के, और वही देखने के लिए मिला। गेंदबाजों ने अपना काम किया, बल्लेबाजों ने अपना काम किया, लेकिन अब एक बहुत ही